उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपलं इडलीचं बॅटर तर छान फर्मंट होतं, पण इडली आंबट होतात किंवा इडलीला उग्र असा वास येतो. तर या चुका आपल्याकडून होऊ नयेत यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं, डाळ किती वेळ भिजवायची आणि बॅटर कसं फर्मंट करायचं हे आज आपण पाहूयात. तर या इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. यामध्ये असणारा कचरा किंवा जो स्टार्च वगैरे आहे तो व्यवस्थित निघून गेला की यामध्ये सेम त्याच वाटीने मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाण्यासोबत अर्धा चमचा या इथे मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाण्यांमुळे बॅटर छान फर्मंट होतं. तर हे साईडला ठेवून देऊयात आणि सेम त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. तर डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची. हवं तेवढं पाणी घालून डाळ ही भिजवायला साईडला ठेवून द्यायची. त्याच वाटीने सेम 1 वाटी या इथे मी पोहेही घेतलेले आहेत आणि पोहेही आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे. तर पोह्यामध्ये पाणी थोडंसं कमी जरी ठेवलं तरी चालेल. तर सर्व डाळ तांदूळ रात्रभर भिजवून झाल्यानंतर सकाळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून त्यांना छान फाईन असं वाटून घ्यायचं आहे. तर बॅटर फर्मेंटेशनसाठी मी एक मोठा डबा घेतलेला आहे. सर्व डाळ तांदूळ वाटून झाले की त्यांना अशा पद्धतीने एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं, जेणेकरून बॅटरमध्ये एअर बबल्स क्रिएट होतील आणि बॅटर छान फर्मंट होईल. तर जास्त वेळ फर्मेंटेशनसाठी न ठेवता 4 ते 5 तासांसाठीच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे बॅटर फर्मेंटेशनसाठी आपल्याला ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आपल्या या ज्या इडल्या आहेत ना त्या छान वाफवून घ्यायच्या. तर यामध्ये सोडा वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. तर स्टीमरमध्ये पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला या ज्या इडल्या आहेत ना त्या छान वाफवून घ्यायच्या आहेत. मऊ लुसलुशीत आणि तितक्याच पांढऱ्या शुभ्र अशा या ज्या इडल्या आहेत ना त्या तयार होतात. अजिबात आंबट किंवा या इडल्यांना उग्र वास येत नाही. तर अशा पद्धतीने या उन्हाळ्यात तुम्ही इडली नक्की ट्राय करून पहा.